मध्ये जे मार्गदर्शन झालं मला ऐकायला मिळालं नाही, पण निश्चितच स्वामी महाराजांनी खूप छान पद्धतीने तुमच्याकडनं हे मार्गदर्शन वधून घेतलं असेल. निमित्त असतो आपण. प्रमणदादांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात ते नेहमीच ते मार्गदर्शन आपल्याला आध्यात्मिक प्रेरणा देणारे असतं, अद्भुत आणि भक्तीची ओळख निर्माण करून देणं. कारण वारकरी संप्रदाय हा फार मोठा महाराष्ट्रामध्ये भक्तीचा वसा घेऊन आलेला आहे आणि तो निरंतर तो वसा अजूनही चालू आहे. म्हणून रमण दादा आपल्यासाठी एक आदरणीय असं पात्र आहे आपल्या ग्रुपमध्ये. दादांना आम्ही सर्वजण आदरणीय मानतो ऍडमिन मधून, आणि निश्चितच आमच्यासाठी ते उत्तम असं मार्गदर्शन तत्व आहे. आमच्यासाठी देखील दादा आदरणीय आहेत आणि त्यांच्या वारकरी भक्तीला आपण सर्वांनी शतशः नमन केलं पाहिजे. आपण सर्व एकच आहोत, प्रभूंची लेकरं, त्यात भेद नाही. सर्वांचा देव एकच पूर्ण ब्रह्म तत्व असो. गेला गुरुपौर्णिमेला बघा किती सुंदर नियोजन आणि छान पद्धतीने कार्यक्रम आपला झाला. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपलं गुरुपौर्णिमेचा सोहळा, अद्भुत सोहळा झाला. जवळपास त्या सोहळ्याला 2,500 ते 3,000 लोक उपस्थित होते. एवढ्या पावसामध्ये अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी आलेत. लघुरुद्र झालं, गुरुदीक्षेचा सोहळा झाला. आपण बीज मंत्र त्या ठिकाणी घेतला आणि त्या बीज मंत्राबद्दल मी आज तुम्हाला थोडं सांगणार आहे. भाग्यवान जीव ही स्वयं भगवान त्र्यंबकेश्वराच्या आशीर्वादाने आपल्याला त्या महास्थानावरती तो बीज मंत्र मिळाला. सगळे आम्ही भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेलो. आत गाभाऱ्यात दर्शन झालं. दर्शन घेताना थोडं ध्यान लावलं आणि त्या बीज मंत्रासाठी प्रभूंना प्रार्थना केली. तर प्रभूने ती प्रार्थना स्वीकारली. अद्भुत ऊर्जा घेऊन आम्ही त्या गाभाऱ्यातनं निघालो. बघा, भगवंत भगवंत असतात आणि त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिघींचं 3 लिंगी म्हणून त्र्यंबक असे हे नाव त्या ठिकाणी पडलंय. साक्षात शिव आणि अखिल विश्वाला ऊर्जा त्या गाभाऱ्यातनं पुरवली जाते. कदाचित त्या लोकांना माहित नाही. ब्राह्मण वर्ग वगैरे काही वेदातीत कर्मातीत काही असतील, ते सर्व ज्ञानी असतात असं नाही. कर्मकांडाचे भाजी लाड ब्राह्मणांकडे आहेत. भक्ती निष्ठा या गोष्टी जरा आज दुरापास्त झाल्यात. सर्व पुजारी ब्राह्मण रात्रंदिवस मूर्तीपूजा देवपूजा करणारे ब्राह्मण यांना काही अहम ब्रह्माचे तत्व कळलं का? कारण त्याला योग्य गुरु असावे लागतात, त्याशिवाय हे तत्व कळत नाहीत. तर रात्रंदिवस तिथं पूजा अर्चा करणारे साधू महान वगैरे तत्व, त्यांनाही देव कळतो का? देव कळणं विशाल आहे. तो फक्त भक्तीतूनच कळतो. आणि जिथं अशी महाभक्ती असली तिथं देव लाईनीमध्ये उभे असतात दर्शनासाठी. लक्षात घ्या. कारण मी आधीच म्हटलं, विश्वाचं सर्वश्रेष्ठ कोण असेल तर परमेश्वर शक्ती आहे. आणि परमेश्वर शक्ती ज्या भक्ताने बांधून भक्तीने बांधली जाते तो भक्त विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. अर्जुनाने एकदा भगवान कृष्णांना प्रश्न विचारला, सर्वात श्रेष्ठ कोण? तर मी बऱ्याच वेळेस उत्तर दिलं, सर्वात श्रेष्ठ न देवता न तीर्थ न महान आत्मे, सर्वात श्रेष्ठ न योगी, सर्वात श्रेष्ठ भगवंताचा अनन्य भावाने केलेली भक्ती. आणि त्या भक्तीला प्रसन्न होऊन जो भगवंत दास होऊन त्या भक्ताचं काम करतो तो सर्वश्रेष्ठ भक्त. गेल्या वेळेस मी अमरीश ऋषींची कथा सांगितली होती. त्याचं हे प्रमाण की सर्वात श्रेष्ठ विश्वात कोण? भगवंताचा भक्त. बघा, म्हणून ही भक्ती किती विशाल आहे. ही ज्ञान घेऊन येते, विरक्ती घेऊन येते,
शक्ती घेऊन येते. शक्तीचं प्रमाण भक्ताकडे नसतं, पण कोणी मूर्खाने त्यांची परीक्षा पाहिली तर संपूर्ण शक्तीनेशी भगवंत ती त्या ठिकाणी उत्तर देतो. अशी अनेक इतिहासात उदाहरण आहेत. कोणी योगीने छेडलं, कोणी अर्धवट मूर्ख महामूर्ख लोकांनी छेडलं, भगवंत त्या भक्ताकडून त्यांना जे काय हवं ते देतो. शासन असो, परीक्षेची उत्तीर्ण असलेली ती जी काही किमया असो, ती भगवंत करतो. म्हणून भक्त सदा सर्वदा श्रेष्ठ असतो. गळ्यात जानव घालून रात्रंदिवस भगवंताच्या जवळ पुजारी किती अर्चा करतात, तर त्यांना कधी देव कळला का, हा मोठा प्रश्न आहे. तो एक व्यापाराचा भाग झाला. व्यापार व्यापार व्यापार, सर्वच ठिकाणी व्यापार आहे. भक्ती कुठेही नाही, कुठल्याही नावाने कशाने. स्वामींचे व्यापार चाललेत अनेक ठिकाणी. देवाधिकारांचा सगळ्यात मोठा व्यापार अनादिकाळापासून धर्माचा चाललाय, आजचा नाहीये. नंतर राजकारणी लोकांचा चाललाय, नंबर 2चा व्यापार. नंतर सगळ्या ठिकाणी असे छोटे छोटे मोठे मोठे व्यापार चाललेत. सगळे व्यापार चाललेत. संतांनी फक्त भक्तीचा व्यापार केला. मूढ लोकांनी धर्माच्या हाताशी घेऊन, स्वामींना हाताशी घेऊन, कुठल्याही परमेश्वर तत्वाला हाताशी घेऊन फक्त त्यांचा सौदाने व्यापारच केलाय. मग काही असो, मग कुठल्याही विधी असो, काही असो, हे सगळं व्यापाराचं साधन आहे. भगवंत कळत नाही. भगवंत भक्तीतून विरक्तीतून कळतो. आणि ती विरक्ती कशी, मग अशी आपल्या रमण दादाने सांगितली, विरक्ती सगळ्यात कठीण, माया सगळ्यात कठीण. एवढी घणघोर माया ती देवांना ती सुटली नाही. देवांना का मायेत देव आहेत? कारण देवांकडे शक्ती आहे. सामान्य माणसापेक्षा एक वेगळी शक्ती आहे. शक्ती हीच माया आहे. त्या शक्तीचा कमी अधिक देवतांना गर्व असतो. मग त्या शक्तीने पृथ्वी निर्माण करू शकतात, नवीन नवीन प्रकारचे लोक निर्माण करू शकतात, त्यांचे संसार थाटू शकतात, आणखी कुठली तरी शक्तीशी लग्न करून घेतात, संसार थाटतात. मग शिवाचा असो, विष्णूचा असो, तिथे मायाच आहे. भगवंताने किती जरी शंकराने विरक्तीसाठी अनेक साधनं केलेत. भूत प्रेत पिशाच्यांमध्ये राहतात, अंगाला भस्म लावून घेतात, पण कुठेतरी संसाराचा गंध लागतोच. कुठेतरी मायाने घेरले जातात. भक्तांचं प्रेम अतूट, कुठेतरी ती माया त्यांना ती असतेच. तर ही माया देवादिकांना तिचा पिछा सुटला शकत नाही. ते आपण अगदी घनघोर कलियुगात तर मायेचं काय वर्णन करणार. म्हणून अशा पूर्ण ब्रह्मतत्वाशी समरस होऊन माया काढता येते. आणि 9 प्रकारच्या माया असतात विश्वात. त्या 9 प्रकारच्या माया हळूहळू ज्ञानाने, भक्तीने आणि योग्य गुरुने कळतात. नाहीतर आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, काहीच नाही. कितीही साधन केले, कितीही पारायण केले, किती काही केले, जर परिवर्तन नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. द्वेषार्थी कार्य करणं आणि अनेकांना द्वेष भरून कार्य करणं म्हणजे याला कार्य म्हणत नाही. कुठेतरी आपण मायेमध्ये अडकतो. द्वेष म्हणजे हा एक षड्रिपूचाच भाग, तिथून कार्य अपेक्षित आहे का? म्हणून जिथं स्वच्छ भूमिका घेऊन काम केलं जातं तिथं प्रत्यक्ष साथ परमेश्वराची असते. मग वाईट किती ओसंडून आपल्याकडे वाहून आलं पण परमेश्वर शक्ती एवढी मोठी असते आणि ती सत्याच्या पाठीशी असते. आमचा एकच उद्देश, निस्वार्थ सेवा. बघा, आम्ही 1000 सेवेकऱ्यातनं एक बाळाप्पा दाखवू शकतो, पण ज्यांनी भले भले मोठे स्वामींचे मार्ग तयार केले त्यांनी कोटीतनं एक बाळाप्पा काढू शकणार नाहीत. त्यांच्याकडे 10 करोड असो, 20 करोड सेवेकरी असो, तर 10 करोड मध्ये त्यांनी शोधून दाखवा बाळाप्पा. आम्ही आमच्या 1000 सेवेकऱ्यांमध्ये एक बाळाप्पा तयार करू. घडण महत्वाची. बाळाप्पाचं चरित्रच माहिती नाही आपल्याला, की कसं घडण कळेल लोकांना. समजून सांगितलं पाहिजे बाळाप्पा काय, स्वामी सूत काय. आपण समजून सांगू शकू का? आपणच जर माहित कसं काय आपण बाळाप्पा समजून सांगणार? आपल्या मुखातनं बाळाप्पाचं चरित्र जरी सांगितलं गेलं तरी समोरच्याला ते पचेल का? कारण आपण त्या तत्वात आहोत का? आधी आपला प्रश्न. स्वामींना मान्य नाही व्यापार, इतरत्र अवघड ढोंग स्वामींना मान्य नाही. कदाचित आपण कार्य करत असताना स्वामींचं कुठेतरी देवादेवतांमध्ये स्वामींची मान खाली जाते आणि आम्ही ती खाली झालेली मान होऊ देणार नाही. देवांना शिकू ही पूर्वब्रह्म शक्ती आहे आणि फार विशाल शक्ती आहे. आणि अख्खा जगाला ओढून सांगू की श्री स्वामी समर्थ
नामामध्ये काय ताकद आहे. म्हणून सांगतो, पृथ्वी तळावर फक्त आम्ही स्वामी समजून सांगू शकतो आणि इतरांना भक्तीकडे वळू शकतो. कारण आमच्यात द्वेष नाही, द्वेषित कार्य, स्वार्थ नाही, कुठलाही स्वार्थ नाही, काहीच नाही. पैसा अडका आम्ही लोकांकडनं मागू या जन्मात तर शक्य नाही. आम्ही असं शेण गाईच्या शेणाने भूमी सारवू, नाही जागा दिल्या कोणी चालतील. भाड्याची जागा घेऊ वाटल्यास 1-1 रुपये जमा करून त्या दिवसासाठी आम्हाला 1000 रुपये दिवसाचं भाडं घे, 500 रुपये भाडं घे, जागा स्वच्छ सारू, त्या ठिकाणी प्रभूंचा फोटो ठेव, स्वामींचा फोटो ठेव आणि थोड्या वेळेसाठी सेवा करू. स्वामींमध्ये दंग होऊन जाऊ. कसले मंदिरन, कसले काय ते नाटक आणि कसलं ते काय दुकानदारी, ती कसली नालायकगिरी, त्यातले राजकारण, कुटाणं, हे सगळं स्वामींना मान्य नाही. स्वामींशी कनेक्टच झाला नाही. अहो तुम्ही फक्त त्या 4 भिंतीशी कनेक्ट झाला आणि तिथंच तुम्ही गडू पाण्यासारखे राहिलेत. तुम्ही कधी स्वतःचा विचार केला नाही, कसला विचार केला नाही आणि भरकटलेली संस्कृती आपण घेऊन फिरतोय, तसलाच आदर्श नाही. आम्ही फक्त जीवाला स्वामींशी कनेक्ट करायला आलोय, फक्त स्वामींशी कनेक्ट करायला आलोय. एकदा का स्वामींवर तुमचा हात फिरला डोक्यावरती की स्वामींनी आपल्याला मानलं आणि तुम्हाला का भक्ती कळली, अंतरंगातनं स्वामींचे दर्शन झाले, प्रभूंवर प्रेम कसं कळावं हे कळलं, तर कसलीच गरज नाही हो तुमचा देवार आणि तुम्ही, ते नातंच फार मोठं होऊन जाईल. अहो तुम्ही सांगाल तसे देव नैवेद्य ग्रहण करतील. आमच्याकडे 1, 2, 3, 4 नाही, रोजचे उदाहरण आहेत. हजारो लोकांच्या घरात महाराजांनी नैवेद्य खाल्लाय, ज्याने भली मोठे स्वामींचे मार्ग तयार केलेत. आतापासून 70 वर्षापासून आतापर्यंत जेवढे तिथे नैवेद्य खाल्ले ना तेवढे आमच्या 1 वर्षात खाल्लेत स्वामींनी. त्याची काय पोचपावती पाहिजे आणखी. रोजचे उदाहरण येतात आम्हाला, रोजचे 4-5 मेसेज असतात. दादा आमच्या घरी आज पुरणपोळी खाल्ली, दादा आमच्या घरी आज पेढा खाल्ला. फक्त एखाद्या भगिनी सांगावं, महाराज तुम्ही सगळ्याच ठिकाणी करत, आमच्या घरी कालीला करत नाही, आमच्या घरी एखाद नैवेद्य का. सरळ लगेच 2 मिनिटात नैवेद्य ग्रहण केलेला असतो. अरे काय हे, आता तरी ओळखा. किती दिवस झोपून राहणार. कारण इथं स्वामी आहेत म्हणून या गोष्टी शक्य आहेत. आम्ही फक्त आमचा उद्देश भक्ती आहे. आमचा द्वेष नका करू. इथं लोटांगण घाला, अद्भुत स्वामी कळतील. दंडवत घाला, कोटी कोटी गुन्हे माफ केले जातील. आमच्या विरोधात जाऊन मोठा गुन्हा नको करू. विश्वात कुठलेच देव त्या गुन्ह्यांना माफ करणार नाही. कुठलाच देव नाही करणार, कुठलाच नाही. गुरुशक्ती एवढी प्रबळ, एवढी मोठी असते ती विश्वात तिची तुलना कोणाशीच नाही. जेवढे धर्म संप्रदाय आहेत बोथट झालेत, त्यांना धारच नाही धर्माची. त्यांना कळतच नाही की परमेश्वर कसा समजून सांगावा किंवा परमेश्वराची भक्ती जन माणसात कशी पोचवावी. ते स्वतःची ते प्रौढी मिरवी आणि स्वतःच काय दुकान मांडायला सुरुवात करतात. प्रभू देतात अनुभव आणि हे स्वतःच नाव पुढे लावतात. मान्य आहे, हृदयात राहून प्रभू काम करतात, पण शेवटी करते करविते ती महाशक्तीच असते. आपण स्वतःकडे पेट घेऊन आपल्याकडे काय, आपल्याकडनं काय होणार आहे. चटाकभर 2-4-5 विद्या मिळवून आपण लोकांचं काय कल्याण करणार आहे. विद्या आम्ही कधी स्वीकारल्या नाहीत, कुठल्याच नाही. आज तागेत मला लोकांचं काही कळत नाही, मी त्यात उतरतच नाही ना. विद्या घेऊन काय करणार आणि शक्ती घेऊन काय करणार. दुकानं मांडणार माझे, बाजार मांडणार शक्तीचा. मला हे कळतं ते कळतं. ते महामूर्ख, ते पर्चीवाले, पर्ची आणि मी ओळखतो. अरे तू काय ओळखतो. भंगार शैलीचे लोक आहेत, पूर्ण परमेश्वराची ओळख नाही. सिद्धीचं महत्व बघा भागवतात किती दिलंय. नवविधी, अष्टसिद्धी त्याचं महत्व दिलंय. दशमहाविद्या हे कसे कसे काम करतात ते जर असल्यात एखाद्या साधूकडे, संताकडे, भक्ताकडे, ते कसे कसे काम करतात. अहो मेलेला जिवंत केलं, कुठले रोग बरे केलेत, म्हणजे अध्यात्म होत नाही, तर सिद्धीने काम होतात. मूळचं ज्ञान वेगळं असतं. ते भरकटलेल्या लोकांमध्ये आपण फिरतो आणि भरकटून जातो आणि त्यांना एवढं उचलतो, एवढं मोठं करतो. ते सोन्याचे मंदिर बांधतात आणि त्या मंदिरांमध्ये निस्ती पूजा अर्चना, निस्तं ढोंग चालतं. म्हणून मला कबीर आठवतो. कबीर यांना सगळं सोलून सोलून खातो. कबीर तत्वज्ञान फार मोठं आहे. असा का अखंड बाजार त्या काळात सुद्धा होता कबीरांच्या काळात. पण त्यांनी कबीरांनी काय त्यांना उधळायचं उधळलं. कबीरांना लोकांनी एवढा त्रास दिला की मौलवी,
ब्राह्मण सगळे एकत्रित येऊन एका राजाकडे कंप्लेंट केली आणि कबीराला त्यांनी भर चौकात पकडलं आणि त्या राजाने शासन दिलं, दंड दिला की कबीरला हत्तीच्या पायाखाली न्या. कबीर म्हणजे कबीर महान आत्मा, दिला जन्माचा शुक, शुक म्हणे, पूर्ण परमेश्वर तत्व जोपासलेले ते महान आत्मे कबीर. त्याने जगाला खरा धर्म सांगण्यासाठी प्रयत्न केला. त्या काळी हेच जुगार होता. आज तो जुगाराचं प्रमाण वाढलंय, पण त्या काळी पण तोच जुगार होता. ही सगळी भांडवलशाही, धर्मशाही, धर्मसत्ता भ्रष्ट नष्ट करून टाकलेले ही मंडळी. आणि त्याने सरळ सरळ कबीराचा वसानंतर तुकाराम महाराजांनी घेतला. जो काही वेगळा आहे तो वाटला जातो. विठ्ठल आणि अल्लाह यात काही फरक आहे. स्वामी दत्त महाराज ने अल्लाह यात काही फरक आहे. ते मधल्या लोकांनी, अज्ञान लोकांनी यात फरक टाकलाय. आमचा देव मोठा म्हणून. आणि कर्म यांची सगळ्यात घाणेरडी. जे देवांमध्ये भेद करतात त्यांची कर्म घाणेरडी असतात. त्यात त्यांनी फार धर्माचं नुकसान करून टाकलं. कुठलाही धर्म फार पवित्र असतो, त्या मधल्या लोकांनी धर्माचं नाव खराब केलंय, त्या देवतेचं नाव खराब केलंय. परत एकदा सांगतो, मुस्लिम धर्मामध्ये मांसाहार पूर्ण वर्ज्य आहे. मधल्या लोकांनी केलेले घाण, आणि त्याच्यामुळे हे लोक शैतानाकडे वळले. यांचा प्रमुख देव म्हणजे शैतान. ज्या दिवशी यांनी आहार बदलवला, हे लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ होतील आणि खऱ्या अर्थाने अल्लाह ओळखतील. पण यांना सांगणार कोणीच नाही. आतल्या लोकांनी सगळे यांचं बँड वाजवून दिला आणि शैतानाकडे दिलं पाठवून. अल्लाचा मार्ग सांगितलाच नाही. किती कुराण वाचा, काही वाचा, जोपर्यंत यांनी आहार सोडला नाही तोपर्यंत अल्लापर्यंत पोहोचू शकत नाही. अल्लाह ही पाकशक्ती, पूर्ण पवित्र, पूर्ण परमात्मा, पूर्ण परमेश्वर स्वरूप आहेत. त्यांना अजून अल्लाचं महत्वच कळलं नाही. शैतानाचं महत्व त्या लोकांना दाखवतात. कबीराने ठसठसून सांगितलंय, जे मांसाहार हिंदू मुस्लिम करतात ते शैतानाचेच आहेत. तर त्यावेळेस त्या मुस्लिम राजाने कबीरांना हत्तीखाली ठेवायला सांगितलं. हत्ती आदेशानुसार बोलवण्यात आला आणि हत्ती समोरून जेव्हा ते चालू लागले, कबीराने मागे भला मोठा सिंह त्या हत्तीला दाखवला. हत्ती तिथं पळे तिकडून तिकडून पळायला लागला. हे पाहून तो राजा नतमस्तक झाला. सगळे ब्राह्मण नतमस्तक झाले. शक्ती शक्ती असते, ती कधी कोणाला घाबरत नाही. आणि कबीरांकडे शक्ती योग पण होता आणि ज्ञान योग पण होता. पूर्ण परमेश्वराचा योग होता. म्हणून आज देखील कबीराचं तत्वज्ञान तेवढंच आपल्याला अपेक्षित आहे आजच्या काळात डोळे उघडण्यासाठी. त्या काळात पण त्याने तसंच कार्य केलं आणि ते कार्य आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खडखडीत, अगदी स्पष्ट वक्ता म्हणून तुकाराम महाराजांनी केलं. आपण सगळ्यांचं हे काही आहे या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. देवांमध्ये भेद करू नका. देव देव त्यांची एक विशिष्ट कक्षा असते आणि परमेश्वराने अखंड ब्रह्मांड निर्माण करत असताना अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केलेत. त्यात देवता निर्माण केल्यात. प्रत्येक देवतेचा एक विशिष्ट कक्ष आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे पूर्ण परमेश्वरान आहेत. त्या देवता आहेत. त्या देवता, त्यांचा तो काय अधिकार आहे, सृष्टी बनवणं, पालनहार करणं, संहार करणं, ते नियमानुसार त्यांचं काम करत असतात. पण पूर्ण परमेश्वर त्याही पेक्षा वेगळा आहे. तो विशाल आहे. ती महाशक्ती आहे. ती स्वयं पूर्ण काळा कृष्ण म्हणून आहे. विष्णूचं स्वरूप म्हणजे लंगडा बाळकृष्ण म्हणजे कृष्ण नाही. ते अनेक द्वापरयुगांमध्ये विष्णूने कृष्णाचा अवतार घेतलाय, पण मूळचा एकच कृष्णाचा अवतार आहे. तो विशाल आहे. तो त्या काल आणि मायेच्या पलीकडे. काल म्हणजे निरंजन देवता, माया म्हणजे साक्षात दुर्गा, त्याच्याही पलीकडचं ते परमतत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण. म्हणून आज तागायत कोणी किती काही जरी म्हटलं तरी सर्वश्रेष्ठ परमेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आज सनातन हिंदू संस्कृतीचे जनक ते, म्हणून यांची ओळख म्हणून गीता हे सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला गेलाय. कबीर तत्वज्ञानाने जास्त याच्यात पडू नये आणि कृष्णांबद्दल काही बोलू नये. जर ते तत्वज्ञान कृष्णापेक्षा श्रेष्ठ असतं तर सनातन संस्कृतीने कबीर गीता आणली असते. त्यांनी पूर्ण परमेश्वराचा अभ्यास सांगितला, मग कृष्णाबद्दल एक शब्द बोलू नये आणि आमच्या भावना खराब करू नये हिंदू संस्कृतीबद्दल. तर ही सनातन संस्कृती अनादी आहे, अनंत आहे. याचा अभ्यास जनमानसात पोहोचवणं येणाऱ्या काळामध्ये या संस्कृतीने, सनातन संस्कृतीने सगळ्यांनी एकत्रित येऊन आपली ही हिंदू समाज
हा जो पोखरलेला आहे, जो भ्रष्ट नष्ट आहे, अनादी काळापासून हिंदूंवरती अत्याचार आपल्याच लोकांनी केलेत. बाहेरच्या लोकांची ताकद नव्हती येण्याची. आपलेच नालायक लोक त्यांना जाऊन मिळालेत म्हणून हिंदूंचं अतोनात नुकसान झालंय. म्हणून संघ एक संघ होऊन जागृत व्हा. उद्याचा काळ कठीण आहे. धर्मासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावे आणि मानवता धर्म केवळ केवळ आजतागेत हिंदू संस्कृतीने जोपासलाय, इतर जोपासू शकत नाहीत. कारण इतर हे शैतानाचे आहेत. कारण त्यांनी कधीही मानवता दाखवली नाही. धर्मासाठी ते वाटेल ते काही वाईट कामं करतात. आपण चांगली तरी करूया. योग्य मार्गदर्शक तत्व जर आपल्याकडे असेल तर निश्चितच आपण आपल्या आयुष्यात प्रगती करू. एक संघिक व्हा, बळ वाढवा. उद्या उठून हिंदू संस्कृती खतऱ्यामध्ये तुमच्या अज्ञानपणामुळे, तुमच्या कमजोरीमुळे जर तुम्ही सेपरेट राहाल, जाती जातीमध्ये भेद कराल, तर तुम्ही अखंड मारले जाल. एकत्रित येऊन जर तुम्ही जर सनातन संस्कृतीचा अभ्यास होऊन भाग्यवान लोक असतात ज्यांना कळलं ते संस्कृती सनातन संस्कृतीचे स्वतःला समजून घेतात आम्ही सनातन संस्कृतीमध्ये आहोत. पण ती विचार आहे शिवरायांनी सुद्धा एक भाग सांगितला आम्ही सनातन संस्कृतीचा एक हिस्सा आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण देखील एक सनातन संस्कृती मूळ जनक आपला भगवंत आहे. त्याचं ज्ञान आपल्याला नाही याच्यासारखं आपल्याला काय बोलणार मी. दुर्दैव्य आपलं काहीच नाही. आपल्या संस्कृतीचं ज्ञान आपल्याला नाही. आमची खटाटोप आहे की हिंदू सनातन संस्कृती जगभर आहे विश्व. मी आता परवाच्या दिवशी बोललो गुरुपौर्णिमे दिवशी ही भारतीय संस्कृती अखंड विश्व विश्वाचं गुरुपद घ्यायची सामर्थ्य फक्त हिंदुस्थानातच आहे, इतर धर्मात नाही. कारण परमोच्च ज्ञान हे फक्त ह्या संस्कृतीकडे आणि टिकून पण ठेवलंय. काही माता भगिनींनी आपल्या संस्कृती आता टिकवण्याचं काम त्यांनी आपल्या अंगावर घ्यावं आणि जे पाश्चात्य संस्कृती जे वळालेले जे आपले संस्कार आहेत जे त्याचं आपण खंडन करावं आणि आपल्याला जर ही संस्कृती वाचवायची असेल टिकवायची असेल उद्या उठून ही सगळी जी तरुण पिढी आहे ही सर्वनाशाकडे वळली. नाश अटळ आहे जर धर्माची बंधनं लागली नाहीत तर. हे जरा कडवट वाटतं आजच्या संस्कृतीला पण हे टिकवण्याची काळाची गरज आहे. आपण जर हे टिकवलं नाही तर एक दिवस हे काळ आपलं खाऊन जाईल. काळ त्याची वाट पाहत असतो. तुम्ही भगवत भक्ती स्वीकारा आणि हा आदर्श स्वीकारा. निश्चितच आपण एकसंघपणे येऊन करण्याचा प्रयत्न करू. एक युनिट तयार करू जेणेकरून हे विश्वाला परम शांतीचं ज्ञान देईल. आपल्याकडे गौतम बुद्ध महावीर हे परम शांतीचे ज्ञाते होते. ज्यांनी यांना मानलं ते त्यांना शांती अजून माहिती नाही. बौद्ध काय होते शांती त्यांचं मूळ तत्व अहिंसा आहे. कुठे अहिंसा आहे ज्यांनी बौद्धांना स्वीकारलं तिथं कुठे अहिंसा दिसते. गरज आहे तत्वज्ञान समजून सांगण्याची. हे पूर्ण तत्वाचे लोक अपूर्ण असल्यामुळे हा एवढा संवाद होतो. म्हणून जे महान आत्मे आहे त्यांची विचारशैली नुसतं धर्म स्वीकारण्यापेक्षा विचारशैली आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी आपले हे कार्य उद्या उठून हा श्री गुरुदेवत्त परिवार तळागाळामध्ये पसरणार आहे. अद्भुत शांती अद्भुत कार्य करणार आहे. लोकांना जनजागृतीचं कार्य करणार. आमच्यावरती हमले होणारच आहेत. प्रचंड होणार आहे. आम्हाला मिटवण्याचा प्रयत्न केलाच जाईल. का दुकानं बंद होतील लोकांची व्यापार बंद होईल. आमच्यामुळे अद्भुत गोष्टी पसरवल्या जातील. फक्त एकदा विनाच्या जला तुम्ही एकदा अनुभवा पारखा नंतरच आम्हाला माना. आम्हाला मानू नका. हे शरीर खड्ड्यात जाणार आहे. आमच्या विचारांना माना. हे सनातन संस्कृतीचे पुस्तकं उघडा त्यांचा अभ्यास करा आणि जागवा. ही संस्कृती जागवली नाही तर सर्वांचं घात नक्कीच आहे. अनादिकाळापासून शिवरायांनी ही संस्कृती जागवली. त्यांचे गुरु समर्थ रामदासांसारखे गुरु होते आणि छत्रपती शिवरायांनी ही संस्कृती वाचवली म्हणून आपण सगळे हात लक्षात घ्या. संस्कृती बोलतोय स्वराज्य म्हणजे काय फक्त काही हिंदूंचं नव्हतं त्यात अनेक मुस्लिम देखील होते. त्या खऱ्या मुस्लिमांना स्वराज्याचा अर्थ कळला होता. शिवाजी काय असतात फरक कळून घ्या. काही शैतानाचे भक्त आहेत. शिवाजी हे अल्लाचे खरे भक्त होते. अल्ला म्हणजे काय की हे तत्व आहे. दाढी मिशा वाढली आणि मुस्लिम होतो असं नाही होत. टाकलेत आपण अज्ञानपण घेऊन फिरतोय एवढं प्रचंड अज्ञानपण घेऊन फिरतोय म्हणून
आपण एकमेकांमध्ये प्रचंड द्वेष आहे, हे अज्ञानपणाचं लक्षण आहे. आपली गीता आज तक आहे. मी परत परत सांगतो, भगवान श्रीकृष्णांबद्दल मला जितकं बोलावं तितकं मला पूर्ण वेळ मिळतो किंवा मला भान राहत नाही. पण भगवान कृष्णांनी आज तागत गीतेचा एक टिंब, स्वल्पविराम, काना मात्रा ते बदलवण्याची ताकद कोणाची नव्हती. संतांनी देखील गीता अगदी टीकालेखन केलं, सगळं केलं, पण ते गीत निघालेली गीता आहे तशीच आहे. आणि त्यात अमाप ज्ञान भरले. कुठल्याही पंथ यांनी गीतेपासूनच सगळे काही धारणा घेतल्या आहेत. आणि सगळ्यांचा आदर्श म्हणजे साक्षात भगवत मुखातून निघालेली गीता आहे. पुढे एका महान आत्म्याच्या मुखातून किंवा कुठून निघाले नाही, स्वयं भगवंताच्या मुखातून निघालेली. सर्वांनी आदर केला पाहिजे. खरे मुस्लिम लोक गीतेचा आदर करतात. खरे बोलतो मी, जे खोटे जे शैतानाचे ते नाही करत, पण जे खरे लोक आहेत, ज्यांना खरा समजलाय, ते गीतेचा आदर्श ठेवतात. अशी अनेक आपल्याकडे उदाहरणं आहेत. ते वारंवार गीतेला नमन करतात आणि निश्चितपणे छाती ठोकपणे सांगतात की पूर्णच आमची उत्पत्ती आहे. सो अधिक या विषयावर बोलणं योग्य नाही, पण एक ठाम मतापणे सांगतो की आपण फार मोठ्या आपले पूर्वज म्हणजे दुसरे तिसरे कोण नसून राम आहेत, कृष्ण आहेत, सूर्य आहे, सूर्यदेवता, सूर्यवंशी, रघुवंशी, यादव, हे कोणाची कुळ आहेत? गिरनार, दत्तप्रभूंचे, हे सगळे हे वंश आहेत. त्याची आपण कुठेतरी एक अटॅचमेंट आहे आपल्याला, रामवंशी, रघुवंशी, तिथून आपला सर्व जन्म झालेला आहे. आपण आपले जे पूर्वज आहेत आणि कुठेतरी ते आपल्यात ती शक्ती भिनली आहे, पण आपल्या आहारामुळे आपण भंगार झालोय. खरंच भंगार झालोय. विचारसरणी अगदी अगदी चार पायांच्या पशु पक्ष्यांपेक्षा बोथट झाली. त्यात जसं मंदिर बांधणं आणि तिथं काळाचा पैसा गोरा करणं, गोऱ्याचा काळा करणं, हे म्हणजे काही पुण्याचं काम होत नाही. पुण्याचं काम काही वेगळं आहे. घडण होणं महत्वाचं आहे. विचारशैलीमध्ये विचार तत्व त्यात सामील होणं महत्वाचं आहे. आणि आमचं कार्य हेच आहे करतोय. आणि जे घडले ते अनेकांना घडवतील. आणि हे सगळ्यात विश्वात फार मोठी धुरा हातात घेतली आहे, सगळ्यात कठीण हातात धुरा धरले. ज्याने मोठमोठे धर्म माझ्या हातात धुरा धरले, मोठमोठे गुरु होऊन फिरतायत, ते बोथट आहेत. त्यांचे सगळे तत्वही बोथट आहेत आणि त्यांची कार्यप्रणाली बोथट आहे. त्यांची तर पैसा, सत्ता, पद यांच्या मागे लागणारी जेव्हा बुद्धी तयार होते, तिथे सगळे शस्त्र बोथट होतात. मूळची विरक्ती जेव्हा गहाण होते, 4-5 उदाहरणं आणि अंतसमयी सगळे तिची वाट लावून देतो, अशी अवस्था आपली होते. तर मूळचं ज्ञानच कठीण आहे. ते ज्ञान अगदी सगळं सोडण्याचं ज्ञान असतं, पण खऱ्या अर्थाने सगळं मिळवण्याचं ज्ञान असतं. ज्याला जमलं ते मोठमोठे देव झालेत. त्याने परत ह्या प्रपंचाकडे, ह्या सृष्टीकडे ढुंकून पाहिल्याने ते इष्टदेवतांचे मोठे मोठे देव झालेत. आणि आपण कोलांटूड किती गुरु करा काही करा, त्या गुरुंकडे सामर्थ्यच नाही तुमचा उद्धार करण्याचं. अरे त्यांचाच उद्धार नाही तर तुमचा कुठून उद्धार होईल, असे कबीर म्हणतात. सत्य आहे, परम सत्य आहे. पूर्ण परमेश्वराची ओळख आपल्याला नाही. म्हणून हे गुरुदेव दत्त तुम्हाला, ही गुरुप्रणाली, जशी आमची गुरुप्रणाली श्री स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्रीपाद प्रभू, दत्त महाराज, नंतर सगळ्यांचं लाडकं किंवा सर्वांचे परमपिता भगवान श्रीकृष्ण, ह्या श्रीकृष्णाचा आदर्श ह्या प्रणालीला घेतलाय. आणि त्याचा एक हिस्सा आपण बनावं आणि आपण देखील तो आदर्श घ्यावा. नाही त्यांची काम ऑनलाईन माध्यमातून आणि सगळंच देवांना मी मानतो. राष्ट्र कल्याणासाठी सगळ्या देवांना हाताशी घेऊन चालावं लागतं. संन्यास त्याला गरज नाही. गुरु म्हणतात त्याचा उद्धार होतो. या जगताचा उद्धार करण्यासाठी सर्व देवांना हाताशी घ्यावं लागतं. देवाऱ्यात काय असलं पाहिजे? अन्नपूर्णा, लक्ष्मी, बाळकृष्ण, गणपती, पिंड, हे सगळ्यांचा आपल्याला गरज आहे. होता शक्तीचे देव, अन्नमय,
बनवलाय त्या महान संतांनी कुठल्याही क्षेत्रात असतो. आता आपल्या क्षेत्रात जर म्हटलं श्रीपाद प्रभूंच्या काळापासून अनेक त्यावेळी त्या काळात ते मेळावे झालेत, संघटन झालं, सत्संग झालेत. अन्नपूर्णा दासी होऊन त्या ठिकाणी काम करत होते. किंवा भागवत असो, कृष्णांचे असो, रामाचे सत्संग असो, शिवाचे सत्संग असो, तर त्या ठिकाणी मोठमोठे भोजन बनवले जातात. तर ती अगदी दासी होऊन सगळ्या ठिकाणी काम करते. लक्षात घ्या. लक्ष्मी लक्ष्मी म्हटले की आता प्रत्येक ठिकाणी लक्ष्मीची गरज असते पैसा. सतसत विवेक बुद्धी देते ती लक्ष्मी. आता मग अशी आमच्या अभिरुचिताईंनी अष्टलक्ष्मीचं वर्णन करून सांगितलं. गुरूंच्या त्या सोबतच असतात. म्हणून या देवता आहेत, त्यांची सेवा साधना केल्याने निश्चित आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. श्रीयंत्राच्या सेवेने लक्ष्मी प्राप्त होते. रुद्राच्या सेवेने आपल्याला आरोग्य, इतरत्र बऱ्याचशा गोष्टींची प्राप्ती होते. आणि ह्या सगळ्या सेवा साधना ऑनलाईनच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतायत. जगाचा उद्धार व्हावा, लोकांचा उद्धार व्हावा. लोक आमच्यापर्यंत नाही आली तरी चालतील, पण कदाचित या सेवेपर्यंत जरी पोहोचतील आणि त्यांचं कल्याण झालं चालेल. तुम्हाला अनुभव मिळाले चालतील, आमच्यापर्यंत येऊ पण नका तरी चालतंय. आणि इथून लाखोच्या संख्येने अनुभव आलेत लोकांना. बरेच ते इथपर्यंत पोहोचले नाहीत. असो, 5 मिनिटात गुरुबीज मंत्राचं महत्व सांगतो. विषयांतर नको. गुरुबीज मंत्र हा जो तुम्हाला मिळालेला आहे, हा मंत्र परमहंस दत्त महाराजांचा मंत्र आहे. मंत्राचं सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला मंत्र मिळाला त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात खूप बदल झालेत. अरिष्ट काही वाईट असेल तुमचं, ते वाईट आता निघायला सुरुवात होईल. मग करणीबाधा, भूतबाधा, प्रेतबाधा, इतरत्र काही तुमच्या वाईट ग्रहांची बाधा असेल किंवा इतरत्र तुमच्या कुंडलीतले दुर्गोच्चर ग्रह वाईट राशीत असतील, हे असतील, सगळ्यांच्या दिशा फिरवतील. हे सर्व अरिष्ट तात्काळ या धक्का पोहोचला तुम्हाला ज्या दिवशी मंत्र मिळाला. तुम्ही सुरुवात पण नाही, त्यांनी मंत्राला तुम्ही बघितलं पण नसेल, तेवढ्यात त्या अरिष्टला धक्का पोहोचला हा मंत्र भेटल्याबरोबर. आणि जेव्हा तपसाधना कराल आणि जेव्हा तुम्ही मंत्र हा जपायला सुरुवात कराल, तेव्हा अरिष्ट कळत नकळत जळून खाक होईल. जसं तूप जळतं दिव्यामध्ये, तशी अरिष्ट जळत जाईल तुमचं जशी साधना चालू असेल तसं. तुम्हाला आतून पवित्र करण्याचं सामर्थ्य ह्या बीज मंत्रामध्ये. बघा, अनेक साधू संतांना वेगवेगळ्या प्रकारची दीक्षा दिली जाते. मोक्षाची दीक्षा वेगळी असते, शक्तिपाताची दीक्षा वेगळी असते. अनेक दीक्षेचे प्रकार असतात, अनेक मंत्र असतात. भीमतत्वाची दीक्षा वेगळी असते, शक्तीची दीक्षा वेगळी असते, योग वेगवेगळे असतात, त्याला विविध मंत्र असतात. आपला गुरुमंत्र एकच आहे, श्री स्वामी समर्थ किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तसंच हा मंत्र तुमचा आत्मकल्याणासाठी आहे. तुमच्या कुंडलीला जे काही ग्रहण लागलेले, जे वाटवू लागले, जे दोष लागलायत, मग तो दोष कुठला असू शकतो? पितृदोष, कुलदेवता दोष, अनेक देवतांचे शाप, ताप, कोप, अनेक ऋण असतील, आर्थिक समस्या, कुंडलीला बरंच काही वेटोळ असतं. तेवढं दूषित मंडळ असतं, ते दूषित मंडळ या बीज मंत्राने हळूहळू का असेना क्लीन केलं जातं. तुमचा आत्मिक उद्धार केला जातो. त्यात तुमच्या ज्या वासना असल्यात, मला हे दे, ते दे, माझं नोकरीचं काम कर, मला मुलगा नाही, मला मुलगा दे, मला चांगला नवरा दे, आणखी आणखी आपल्या ह्या वासना आहेत. या वासना आपल्या अंतजन्म आपल्याला कोट्या कुलांटुडी लक्षणांमध्ये या वासनात नष्ट होणं महत्वाचं अध्यात्मामध्ये. त्याला विरक्ती म्हणतात. आम्ही वारंवार म्हणतो, तुमचे प्रश्न टाळक्यात कोणाचं बसतच नाही. प्रश्न प्रश्न प्रश्न, बावटांचे मूर्खांचे प्रश्न सतत असतात. आम्ही सुद्धा त्या काळात प्रश्न मांडले, पण जेव्हा स्थित प्रज्ञ झालो तेव्हा आमच्याकडे प्रश्न चुकला नाही. काय मागावं, किती मागावं, अरे माझं काहीच नाही इथं, मी माझं भाड्याचं आहे आणि आणखी दुसऱ्या काय गोष्टी मागायच्या, नाते, आई वडील, भाऊ बहीण, मित्र परिवार, इतरत्र, हे सगळं आपल्या क्षणिक काळाच्या सोबती आहेत. बरं, संसार कसा करावा आणि तुम्हाला काय अडचण आहे हे स्वामींना कळत नाही का? त्या महाराजांना ज्ञानच नाही तुमच्या अडचणींबद्दल, आणि आपण सांगावं प्रश्न टाकावं तेव्हाच महाराजांना कळेल, असं आहे का? तुम्ही एकदा शरण गेलात तर प्रभूंना तुमचं अडचण कळत नाही का? न सांगता सगळं मिळतं. फक्त तुम्ही स्वतःला उद्धार करण्यासाठी इथे या, जगताचं कार्य करा, जगाचाही उद्धार होईल, तुमचाही होईल. स्वामींना जप करत असताना कळत न कळत त्या अर्थाने बीज मंत्र तुमच्या अंतरंगातले दोष काढून त्यासाठी साधना करा. हे पाप दिवसेंदिवस नका घेऊन फिरू, अनंत जन्मांपर्यंत याचे भोग नका बघू.
आत्ताच तुमचं काही वैर असेल ते मिटवून टाका. ते फळ या गुरूंच्या आश्रयामध्ये तुम्ही समाप्त करा. कशाला ते ओझे घेऊन फिरताय आणि ते नरकापर्यंत तर भोगावंच लागतं. इथे केलेले कर्म ते इथं सुरुवात असतेच. बघा मला एक सांगतो, आपण म्हणतो ना इथं करावं तिथंच भोगावं, इथं जास्त भोगावं लागत नाही. समजा तुम्ही जर अपराधी गेलात, पोलिसांनी तुम्हाला पकडल्यानंतर तो तुम्हाला जसं जेलमध्ये घेऊन जाईल, 2-4 दांडे मारेल, पण कोर्टात केव्हा उभं करेल तुमच्यावरती? न्यायाधीश कधी तुम्हाला तो दंड देईल? तुम्ही फक्त ह्या जन्मामध्ये जेलपर्यंतच पोहोचतात. तो कर्माचा जे भार ठेवतो तो दंडच करतो आणि तो जन्मात तुम्हाला ते भोगावंच लागतं. म्हणून कर्म प्रामाणिकपणे अतिउत्तम करा. कर्माच्या दिशा सगळ्या बदलवा. स्वभावात परिवर्तन आणा. ज्या दिवशी तुम्ही स्वभावात परिवर्तन आणलं, भला तुम्ही आई वडिलांची मन दुखवली असतील, खूप काही असेल, आमच्याकडे आला ते भोगून संपवा, बस लागेल. तुम्ही कोणाला पाण्याला विचारलं नसेल, तुमच्या घरी आल्यावरती त्यांना त्रास दिला असेल किंवा काय, गुरुंमुळे थोडी सद्बुद्धी आली, पण हे सगळं गुरु भोगून संपवून तुमचं करेल. तिथे तुम्हाला कोलांटुड्या खाऊन खूप नरकाचे भोग भोगावे लागते. आई वडील खूप असतात, त्यांच्याकडनं काही चुका झाले, आई वडील तीर्थ आहेत, त्यांचं देखील जसा वेळ मिळेल तसं मी आईच्या चरणांवरती श्रीसुक्त 16 वेळेस म्हणून ते चरण तीर्थ घेतो. म्हणून लोकांना चरण तीर्थ घ्या. आणि आम्ही करतो आणि त्याचे अनुभव मला येतात, तेच अनुभव आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही जेवढं चालू तेवढंच सांगू. कुठलाही कार्यक्रम चरणतीर्थ येऊन आम्ही मोठमोठे कार्यक्रम करायचो मागे, गेल्या 20 वर्षापूर्वी. लक्ष्मी चंडीची योजना असो, अब्दी चंडीची योजना असो, कुठे आम्हाला मार्गदर्शन करायचं असेल तर आईचं चरणतीर्थ स्वतः 20 मिनिटं घेऊन मी ते कार्यक्रम करायचो. ते तीर्थ घेऊन आम्ही पुढे पळत होतो. कुठल्या हे सगळं करून पुढे सरकायचो. आई म्हणजे परमदैवत. ते तीर्थ आपल्या घरातले फार मोठे तीर्थ, आई वडील गुरु यांच्यासारखे तीर्थ विश्वात नाहीत. हे तुमचे देव तुमच्याशी बोलणार नाही, तो काहीच करणार नाहीत, पण आई वडिलांचा एक आशीर्वाद खऱ्या अर्थाने गुरूंची भेट करून देईल, पुण्यतत्वाकडे वळवेल. आई वडिलांची पुण्याने तुम्हाला गुरु मिळतात, लक्षात घ्या. आई वडिलांची सेवा आयुष्यात सोडू नका. ही सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचते आणि योग्य संघ, योग्य संस्कार कडे घेऊन जाते. एक आईचा मनापासून मिळालेला आशीर्वाद आपला आयुष्याचं कल्याण करतो. तर हे बीज मंत्राची सुरुवात गुप्त रीतीने करावी. मंत्र कोणाला देऊ नये. कथन पठन करत असताना गुप्त ठेवावे, जेवढी गुप्त साधना असेल. कारण आमचे मंत्र चोरण्याचा प्रयत्न केला जाईल. हा नेमकं देतो काय, असं काय, तसं काय, ते भरपूर काही प्रकार चालतील, पण ते जे त्या प्रकारामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व नका हो. ते मंत्र आहे, त्यांची ताकद आहे, त्यांना त्याचं शासन त्यांना मिळेल. तुम्ही घरात कोणालाही दाखवू नये. गुपित हे मंत्र ठेवावेत, गुपित साधना ठेवावी. तेव्हा हे आत्मतत्व गुपित आहे, लपलेलं आहे, तेव्हाच ते मोकळं होतं. हा परमहंस पदाचा मंत्र आहे, परमपुरुषाचा मंत्र आहे, उच्चतम साधन आहे दत्तप्रभूंचे. तर दत्तप्रभूंचा मंत्र असल्या कारणाने त्या मंत्राचं जपाचं रहस्य सांगतो. जप केल्याबरोबरच तुमच्या अंतरंगामध्ये एक वेगळे तरंग तयार होतील. ते अद्भुत असतील, जबरदस्त असतील. घाबरायचं नाही. शरीर थरथर कापू शकतं किंवा ते तुम्हाला सहन होईल नाही होईल माहित नाही. म्हणून आहार विहार आचार शुद्ध असले पाहिजेत. नाही तर मग आपण जीन्स पॅन्ट घालावी, वेड्यावाकडे कपडे घालावे, गन लिपस्टिक लावावी, तोंडाला वेड्यावाकडं फासावं, काहीतरी वेगळं करावं आणि मंत्र जप करावे, असं नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी एवढी भूमिका तरी मंत्राला लागते. असले फालतूचे नाटक इथं चालत नाहीत. आपण कसं राहावं, काय राहावं यावर सुद्धा विहार, आचार तर आहेच, पण विहार देखील महत्वाचा आहे. मंत्र म्हणजे तुम्हाला काही खेळ वाटला, गमत वाटले, तुम्ही बाह्य आंतरिक प्रदर्शन तुमचे चालू ठेवतात नाही, आंतरिक तुमचा काय विकास होणार आहे? घंटा कसलाच विकास होत नाही. हे सगळी बावडगिरी. आम्ही सगळं सोडलंय, साधारण आहे. आम्हाला कशाचाच लोभ नाही. आज जरी आमच्याकडे पैशांचे टीक ठेवून दिलेत, सोन्याचे हार ठेवून दिले, हिरे चांदी मोती ठेवून दिलेत, कच कच खाऊन देईल मी, जाऊन टाकेल, फेकून देईल, मला त्याचं महत्व नाही. 2 टाइम परमेश्वर देईल तेवढंच. आमच्या गुरुने आम्हाला सांगितलंय, आम्ही शब्द पाळलेत. 2 टाइम खाण्याचं तेवढंच मागायचं. बरे आमच्या गुरुंकडे टाटा अंबानी बिर्लाची दौलत असेल, आम्हाला त्याशिवाय घेणं नाही. आम्ही चांगलं तेवढंच तिथून घेतलं, बाकीचं सगळं स्वाहा केलं.
विरक्ती हे मनापासून असली पाहिजे. तिचं थोतांड नको, देखावा नको, आणि लोकांना त्याचं प्रदर्शन पण नको. आपलं ते शक्ती आहे अध्यात्माची, विरक्ती, आणि ती जर आपल्याला मिळत नाही, एक कृत्रिमपणा धारण करून आपण आपल्याच वेगळ्या गतीला फिरतोय. तर हे सगळं आतमध्ये शिजण्यासाठी, आध्यात्मिक वादळ तयार होण्यासाठी, मंथन होण्यासाठी हे बीजमंत्र आहेत. जेव्हा आपल्या राशीतले पाप कमी होतील, स्वाभाविक मन हे सात्विकतेकडे वळेल. आपल्या शरीरात असलेले पापांचा भार फार मोठा आहे, म्हणून आपण सरळ सरळ स्थळाकडे वळतो, पट्टीत गोष्टींकडे वळतो, दूषित कर्म करतो. कारण ते मागचे दूषित कर्म आपल्याला परत पुन्हा दूषित कर्म करायला भाग पाडतात. म्हणून हे बीज मंत्र मुळात सकट दोष काढण्याची ताकद असते, आत्मसंरक्षण देते, विरक्तीकडे नेते. कारण परमपद विरक्तीच्या पलीकडे, आणि परमपदाचा मूळ मंत्र आहे, परमहंस पदाचा मूळ मंत्र आहे. म्हणून या गोष्टी, आणि आपल्या श्री स्वामी समर्थ अखंड नामस्मरण असलं पाहिजे हे मंत्रासोबत. मंत्राच्या 1.25 लक्ष जप करा. दत्तप्रभूंच्या विशेष कृपा तुमच्याकडे होतील. दत्तप्रभूंचे मोठमोठे अवतार तुम्हाला भेटायला येतील. जे अखंड दत्तप्रभूंमध्ये तन्मय झाले ते तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतील. साधू असो, संत असो, महात्मे असो, ते दत्तप्रभूंशी निगडीत आहेत, असे मोठमोठे तुम्हाला या मंत्र जप करत असताना आशीर्वाद द्यायला येतील. एवढी ताकद या मंत्रामध्ये. 1300च्या काळात, 1350च्या काळात जे श्रीपाद प्रभूने ज्या लीला केल्या आहेत, आता ह्या लीला चालू झाले. अनुभव घ्यायचा असेल तर या, आमच्या द्वेषाला काय लागतं पावटांनो, आहे शुद्ध बुद्ध करून घ्या स्वतःचं कल्याण. नरकाचं युग हे, गुरु नरकात जाणार तुम्ही सगळे. गुरु नाही केला तर तुमचे पुण्य सगळे संपून अगदी वाट लावायची दिशा म्हणजे हे युग आहे. आज तुम्ही ज्यांना यशस्वी म्हणतात ते नरकाचे किडे झालेत. नेमकी दिशाच माहित नाही, नेमकं कुठे जायचं, आपल्याला कसं जायचं. प्रवास लक्षात घ्या. रावणाकडे काय होतं, कंसाकडे काय होतं, उदाहरण वारंवार काय सांगावे लागतात आम्हाला. ऐश्वर्य कुणाकडे असतं, भक्ताकडे किती ऐश्वर्य असतं, आणि भक्ताकडे नेमकं कोणतं ऐश्वर्य असतं. अरे आपण काय रामायण वाचलं, रामाचा वनवास नाही कळाला आपल्याला. आपण काय ऐश्वर्याकडे वळतो, सुखाकडे वळतो का, तर आपल्या कणाकणामध्ये दुर्योधन बसलाय, रावण बसलाय. स्त्री कशी उपभोगायला आवडते आपल्याला, माता का आवडत नाही, तिला माता म्हटलेला आपल्याला राग काय तो. ही सगळी रावण बुद्धी आहे, दुर्योधन बुद्धी आहे. आपण कितीही कीर्तन केलेत, हवन केलेत, पारायण केलेत, जर बुद्धीमध्ये भेदच कळला नाही, मग त्याचा काय अर्थच नाही. आपण दानवीकडेच वळतोय, आणि दानवकडे वळण्याचं मूळ आहार हा मांसाहार आहे. सात्विकता, शीतलता, जप, तप, पारायण, गुरुविचारांना साधारण महत्व, गुरूंच्या सेवा, हळूहळू आम्ही मानव सोंग फार आहेत. खूप कौतुक झालं. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा ग्रामदेवता, विश्वातले देवता हात जोडून उभे असतात. का, हे पूर्ण पुरुषोत्तमाचं राज्य म्हणून बोलतो. इतर मूर्ख संत आम्हाला बावट म्हणतील किंवा काय म्हणतील, जे काय मायात अडकले, जे बावट आहेत, मूर्ख आहेत, त्यांना आमचा अभ्यास नाही, ते आमच्यावर ताशक जोडवतील. पण जे खरे सच्चिल आहेत ते वारंवार नमन करतात. ग्रामदेवता वारंवार नमन करतात. तुम्हाला सांगतील तुमच्या कुलदेवावर दार बाबा त्या मंडळाकडे, तुझं कल्याण होऊन जाईल. त्या देवता एका ठिकाणी बसून बसून त्यांना सुद्धा थोडासा बुद्धीला गम लावून जातो. त्यांना अशी तत्वज्ञानाची हवं असते म्हणून त्या कोणत्या कोणत्या रूपात ऐकायला येतात. हे परमोच्च ज्ञान त्यांची अशी अवस्था आहे. तर तुम्ही कशी फिरताय इकडे तिकडे, का वाट लावताय स्वतःची. असले नसतील गुरु, त्याने तुमच्या आयुष्यात काही कल्याण केलं नसेल, आमच्याकडे या. तुम्ही घेतलेले जे काही गुरु मंत्र आहेत किंवा जे गुरु आहेत, त्या गुरूंचं एक कल्याण करून तुमचंही करू, विशेष नाही. अशी उच्च महाशक्ती भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने, एकमुखी दत्ताच्या रूपाने, श्री स्वामी महाराजांच्या कृपेने इथं अद्भुत आहे. आणि हा सगळा वसा त्यांचा आहे. त्यांच्या इच्छेने हे कार्य चाललंय, आमच्या इच्छेने कार्य चाललेलं नाही. प्रभूंच्या इच्छेने सगळं चाललंय. आणि सगळं आमचं कार्य, रोज आम्ही केलेलं कर्म श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. सगळे अनुभव स्वामी चरणार्पणमस्तु. तिथं दादा फक्त शरीर होतं, दादाचा आत्मा हाच श्री स्वामी समर्थ आहे.
दादा त्याच्या कर्मधर्माने मरणार आहे, पण स्वामींचं कार्य त्याच्या आत्म्यात होत आहे. आमचं स्थान प्रत्येक देवळात आहे, केंद्रात आहे, तीर्थांमध्ये. अखिल विश्व तीर्थ आमचीच आहे. ओळखायला बुद्धीने आपल्याकडे जे एकनिष्ठ झाले, कनेक्ट झाले, त्यांना कळतं, त्यांना अद्भुत दर्शन होतात. आणि ही वस्तुस्थिती प्रत्येक मानवाची आहे. पण आपण तिथं वळलो नाहीत. प्रत्येकात परमेश्वर आहे, प्रत्येक प्राण्यात परमेश्वर, संपूर्ण चराचरात परमेश्वर आहे. अहम ब्रह्मासी तत्व आहे. ज्याला कळलं त्यालाच कळलं. आणि हे सगळं रहस्य कळून घेण्यासाठी तो बीज मंत्र आहे. हा जिज्ञासू ज्ञानी लोकांसाठी जप आहे. जी मळकट बुद्धी असते ती मलिनता जाण्यासाठी हा मंत्र आहे. स्वत स्वच्छ सत चित्त आनंद स्वरूप असा तो बीज मंत्र आहे. त्याचा आपण आराधना करावी, आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. तिथं काही मागू नये, एकदा अनुभव घ्या. 40 दिवसात अद्भुत अनुभव येतील, जबरदस्त येतील. आपण ते सुद्धा मीटिंग मध्ये सांगू शकतात. तर त्यासाठी एक विशिष्ट साधन असावी. माळ नवीन घ्या, रुद्राक्षाची घ्या, तुळशी माळ घेतली तरी चालेल. रुद्राक्षाची असेल तर तिला गायच्या तुपात रात्री भिजवा, भिजवून तिला सकाळी स्वच्छ करा. त्यावरती श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून, महामृत्युंजय मंत्र म्हणून तिला धुपून घ्या. मग तुम्ही त्या सेवेला साधनेला सुरुवात करा. बीज मंत्राला एक मस्त साधनेचं आसन घ्या. लोकरीचं घेतलं उत्तम. तिला कडा असली पाहिजे. आपली ऊर्जा जमिनीत जायला नको. गोमुखी सोबत रात्रंदिवस या मंत्राचा जप करा. सव्वा लक्ष जपानंतर तुम्हाला अद्भुत प्रचिती येतील. त्या प्रचिती आम्हाला सांगा लोकांना. तुम्ही साधू व्हा, साधू तत्व स्वीकारा, परम शांतीकडे वळा, स्वयंगीता अनुभवा. मी सांगितलं गिरणारांमध्ये जो योग होता, दत्तप्रभूंचा जो काही योग आहे, तो योग तुम्हाला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. प्रत्येकात तुम्हाला माता दिसेल, प्रत्येका जीवांमध्ये दत्तप्रभू दिसतील. ज्याने ज्याने मंत्र घेतला आजपासून ते दत्तमय झाले. कोपऱ्यात ठेवला हा विचार, ठेवली पर्णाचे नियम पाळले तर तुम्ही त्या उत्तम शक्तीकडे वळणार. नाहीतर मग खाऊन उकल्यासारखं आहे. आपण पंचपक्वान्न खायचे आणि डराडर भोकायचं, नंतर ते शरीराला काही लागत नाही. म्हणून ती पथ्य असतात. मग आमच्या घरी नॉनव्हेज चालतं, मी कसं करू? अरे तू अक्काबाई तू सुरुवात तर कर. निगेटिव्ह विचार नको करू ना. त्या मंत्राचं सामर्थ्य असेल तुझ्या घरचे सगळे सोडतील ना. ते जेव्हा मटण शिजवतील ना आणि तुकडे शिजवतील, त्यांच्या घरात स्फोट होतील ना. सुरुवात तर कर. स्वामींची भक्ती मंत्राची तुझी सामर्थ्य नाही तर ते कसं ते तयार होतील. आपण असे निगेटिव्ह भावना करतो आणि आपण या शक्तीपासून दूर जातो. स्वतः अंगीकारायचं, कंबर कसायचं, मी करेल, माझ्याकडनं स्वामी करून घेतील, आम्ही साधना करतो, प्रभू पाहून घेतील. बाकीचं आहेत ना लीला करायला, अद्भुत लीला झाल्या स्वामींच्या. आपल्यात ताकद असली पाहिजे. आपण कुठेतरी कमजोर आहेत म्हणून आपले घरातले लोक खातात पितात आहेत. आपल्या भक्तीमध्ये सामर्थ्य नाहीये. आपण भुरकटलेल्या विचाराने भरलो म्हणून आपल्याकडे सामर्थ्य नाही. पूर्ण शक्तीनिशी आम्ही महाराज पेरतो, पण तुमच्या ती ताकद नाही घ्यायची. आम्ही त्याला काय करणार? आमच्या संपर्कात फक्त सहजपण्यात अख्खं घर दार, तो मुस्लिम असो, तो ख्रिश्चन असो, कांकी कोणी असो, कोकणी असो, कांकी काय असो, आणि का तो कसाही असो, 6 महिन्यात आमच्याशी एकदा कनेक्ट झाला ना, तो मांसाहार सोडतो, म्हणजे सोडतोच. अगदी शुद्ध शाकाहार स्वीकारतो. एवढे तर तुम्ही पापी नाहीत ना. आपली इच्छाशक्ती कमजोर आहेत म्हणून समोरच्या व्यक्तीला अनुभव येत नाही, किंवा समोरच्या व्यक्ती नॉनव्हेज सोडत नाही. रुद्रांसाठी पॉवर 121 दिवसात ते तीर्थ मनापासून जर केलं असेल ना, 121 दिवस कुठलेही असं एकही घर नाही तिथं आम्ही शक्तीनिशी असतो. मूळ संपूर्ण शक्तीनिशी असतो. काही अर्धवट शक्ती सोडत नाही. पण तुमच्यात घ्यायला तुमच्या जोडीत फाटकेत, तुमचा श्रद्धा अपूर्ण आहे. नाही तर आतापर्यंत लाखो घरं निर्व्यसनी झाले असते, शुद्ध शाकाहारी झाले असते. आज आम्ही शेकडो घरं केलेत, हजारो केलेत, उद्या आम्हाला लाखो करायचे. हा वसा पूर्ण भारत देशात फिरवायचा आहे. खूप कार्य करायचंय. महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राच्या बाहेरही करायचंय. हे विचार जोपर्यंत पोहोचत नाही लोकांपर्यंत, तोपर्यंत या जगाचा उद्धार नाही नाही नाही. सगळीकडे विनाश अटळ अटळ अटळ. किती भागवत करा, किती पोथ्या लावा, तुमचे कर्म जर तुम्ही दुरुस्त केले नाहीत, तर काही लोक असतात बरगच्च कमवतात आणि ब्राह्मणाकडनं भागवत करून घेतात. त्याला वाटत त्यांना मुक्ती मिळते.
तर ब्राह्मण उलटा लटकून जातो ते त्याचे पैसे खाऊन. तो अज्ञानतेनात फिरतो बघा. कोणाचं काही कुठलाही सत्संग करत असताना किंवा काही पैसे घेणं किंवा ते करणं, ते पैसे जेव्हा मिळतात तेव्हा ते सगळे दोष त्या व्यक्तीने कमवले त्या याच्यात ते सगळे दोष लागत असतात आणि करणारा पूर्ण वाईट गतीला जात असतो. म्हणून दत्ताची झोळी, आमची दत्ताची झोळी आमच्याकडे. आम्ही जेव्हा भिक्षा मागतो आम्हाला काहीतरी द्या, तेव्हा तुमचे सगळे दोष आम्ही घेत असतो आणि तुम्हाला आमच्या तपश्चर्येतून तुम्हाला त्यातनं काहीतरी देत असतो. अद्भुत ऊर्जा. म्हणून अन्नदान करताना आमच्याकडे तरी नका हे करत जाऊ, कारण तुम्ही त्या पैशांच्या रूपात तुमचे दोष टाकत असता आम्हाला. आता मंदिर बांधणं असो किंवा इतर मेळावे असो, तुम्ही आता आम्ही आमच्या ऍडमिन लोकांनी 1 रुपया कोणाकडे मागितला नाही. ऍडमिन लोकांकडनं सगळं कार्य करून घेतले. 4-5 लाखाचा खर्च आला. कोण देणार आम्हाला? आम्ही सगळे जेमतेम लोक. आम्ही काय असे करोडपती आहेत का? अध्यात्म लोक करोडपती नसतात, लक्षात घ्या. मोह नसतो. आम्ही आजच्या दिवसाला जगणारे लोक आहे. संध्याकाळचं मिळालं स्वामींची इच्छा, उद्याचं उद्या आपल्याला करावं लागेल. असं काही गडगंज संपत्त कमवल्या नाहीत. ज्यांनी गडगंज कमवल्या ते संपलेत अध्यात्मात, त्यांचा विषय संपलाय. मग नव्याने सुरुवात आहे. आजीवन आम्ही आमच्या अशाच अवस्थेत राहू. लोभ ठेवणारच नाही आजीवन. कारण लोभ ठेवून मी माणसं चांगली चांगली तपस्वी माणसं बिघडलेली डोळ्याने पाहतोय, पण तो झटका मला पोचतोय आणि त्यांच्या लोभामुळे धर्माची गणित बदलतायत. मी आज जीवन लोभ करणार नाही. आमचं व्रत आहे. कोणी कोणत्या अँगलने आम्हाला बघावं, कसं आहे आमची परीक्षा घ्यावेत, बघावेत. बावट लोक आमच्या परीक्षा घेतील, काही हरकत नाही. मनसोबत लोभाचा त्याग केला तर आज जीवन त्याग केलं. संसारापुरतं आमचं कुटुंब 2-4-5 लोकांचं जेवढं लागेल तेवढं महाराज देतील. जेव्हा मला कमी पडेल, मी जर 24 तास जर करायला उतरलो, ज्या दिवशी मला कमी पडेल त्या दिवशी भिक्षा आम देही, गरजेपुरतं महिन्याभराचं तुमच्याकडनं घेईल. योग्य माणसाकडनं घाणेरड्या संस्कृतीने आम्हाला बसवायची. आम्हाला विवेक साध्य ठेवून भक्ती शिकवायची. कसली विधी कसलं काय? 0 मिनिटात तुम्ही ज्या दिवशी आम्हाला अन्नदान देणार त्या दिवशी तुमच्या झोळीमध्ये तुमची सगळी पिढा गेलेली असेल. अहो गुरु तुम्ही कुठल्या स्वामीनारायण विधी सांगतो तेवढं केल्याने तो ताप असतो, भार असतो डोक्यावर, म्हणून आम्ही नारायण सांगतो. नाहीतर इथं ठाई बसून 3 गुरुक्षेत्र मनापासून 3 गुरुक्षेत्र 21 दिवस व्यवस्थित केलेत ना, समस्या शिल्लक राहत नाही. आम्ही संपूर्ण पाठीशी तुमच्याशी असतो. किती मोठी समस्या असतो तात्काळ नष्ट केली जाते. लाखांची करोडोंची विधी करण्याची गरजच नाही. जिथं श्रद्धा नाही ते लोक जातात करायला. ज्यांचा भावने देवावरती प्रचंड पॉवर आहे, अद्भुत आहे, समर्थ आहे. आपण ओळखलंच काय गुरुचरित्र? जर आपण लोकांकडनं जर मोठमोठे विधेय करून दिले तर अर्थच काय? ही सगळी भांडवलशाही दुकानदारी ही काय बोलणार आता? याच्याविषयी बोलणं सुद्धा मला लाज वाटते. नाथांसारखे ग्रंथ, नवनाथांचे किती पवित्र ग्रंथ आहेत, किती शक्तिशाली ग्रंथ आहेत ते. याचं पारायण करून माणसाचं किती कल्याण होतं. अद्भुत विरक्ती प्राप्त होते पारायणाने. तुम्हाला विरक्ती प्राप्त झाली नाही नाथांच्या पारायणाने म्हणजे काय? पारायण करून काय अर्थच काय? भागवत कुठे जायची गरज नाही. भागवतात एवढा पाप ज्ञान भरलेलं आहे. उद्धवाने काय प्रश्न विचारले? प्रत्येक आयुष्यात प्रत्येक आध्यात्मिक वाटचालीला पडणारी प्रश्न उद्धवाने विचारलेत, कृष्णाने उत्तर दिलेत. त्यात पूर्ण ज्ञान आहे. ग्रंथांमध्ये एवढा अमाप ज्ञान आहे, पण आपली बुद्धी कावळ्यासारखी असते. नुसतं तिथून आपलं पारायण दिलंय आणि आपलं काम होण्याशी मतलब आपण म्हणून निमित्त मात्र पारायण करतो. स्वतःच्या उद्धारासाठी आपण पारायण केलंच नाही. भागवत जीव की प्राण. एकदा तो ग्रंथ मनापासून अगदी व्यवस्थित चिंतनाने वाचा. अद्भुत ज्ञान आहे सगळ्या गोष्टींचं. आत्मिक
कुठे जायची गरज पडत नाही, कोणाचे पाय धरण्याची गरज पडत नाही. आम्ही तरी फार पंथ चाळलीत, मान पंथ चाळला, शिवपंथ चाळला, दिगंबरांमध्ये फिरलो, दत्त पंथांमध्ये फिरलो, नागड्या साधूंमध्ये फिरलो, सगळं पाहिलं, समाधान कुठेच मिळालं नाही. शेवटी महाराजांनी स्वीकारलं होतं ना. खरा गुरु शोधायचा तो आपल्या आतच शोधा, ग्रंथांमध्ये शोधा, चिंतनात शोधा, नामस्मरणामध्ये शोधा, स्वतःचा उद्धार करून घ्या. मानवजन्म यासाठीच आहे, इतर गोष्टींसाठी मानवजन्म मुळात नाहीच नाही. असो, अधिक वेळ घेत नाही, बराच वेळ झाला. या ठिकाणी हे माझं मार्गदर्शन मी संपवतो. आपण सर्वांनी अनुभव सत्र घ्यायचं असेल तर घ्या. झालेली सगळी सेवा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.